भुसावळ शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, चावण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये घबराट। भुसावळ शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शुक्रवारी शहरातील विविध भागांत कुत्रे चावल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। नेब कॉलनी येथे एका लहान मुलाच्या कानाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची गंभीर घटना घडली। याशिवाय कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, नेब कॉलनी परिसर, काशी विश्वनाथ मंदिर परिसर तसेच देनानगर येथेही नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। शहरातील किमान 3 ते 4 ठिकाणी अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। यापूर्वीही भुसावळ शहरातील तारकेश झोपे या मुलाच्या कुत्रा चावल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केल्याचा दावा केला होता। मात्र पुन्हा अशा घटना घडत असल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांनी नगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नियमितपणे मोहीम राबवावी आणि धोकादायक कुत्र्यांना त्वरित हटवावे अशी मागणी केली आहे। तसेच नागरिकांनीही भटक्या कुत्र्यांपासून सावध राहावे आणि कुत्रा चावल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात जाऊन आवश्यक उपचार व रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे। दरम्यान शहरात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नगरपालिकेने याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ।